सुवर्ण सन्मान सोहळा. या सन्मान सोहळ्यापूर्वी मी व्यासपीठावर आमंत्रित करते, एक अनोखा सन्मान आपण करणार आहोत. सन्माननीय उदयकुमार शिरोडकर सर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करते की कृपया हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं. शिक्षणाची ओढ निर्माण करण्यासाठी आणि ही शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करण्याचं काम सरांच्या या संपूर्ण चित्रपटाने केलेलं आहे. सर यांना विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्माननीय उदयकुमार सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा घे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळा नभाचा ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे, झेप घे वटुनी बरसारे. धन्यवाद सर. मी विनंती करते की कृपया आपण सगळ्या मान्यवरांनी स्थानपन्न व्हावं. यानंतर या सगळ्या शिक्षकांनी अतिशय फार मेहनत घेऊन या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवलं आणि आज या सगळ्या जणी ही परीक्षा उत्तीर्ण करू शकल्या. या सगळ्या शिक्षकांचा सन्मान आपण करणार आहोत. मी व्यासपीठावर आमंत्रित करते सन्माननीय प्रशांत नामदेव गाडेकर सर आणि त्यांच्या पत्नी शीतल प्रशांत गाडेकरजी शिकवू शकले, त्यामुळे सपत्नीक हा सन्मान आपण त्यांचा करत आहोत. सन्माननीय प्रशांत गाडेकर सर आणि शीतल गाडेकर मॅडम. कारण की शिक्षकी पेशा हा कोणताही व्यवसाय नाहीच आहे मुळात, कारण की ती मला वाटतं संस्कारांची ज्ञानाची शिदोरी घेऊन वाहणारी एक अखंड गंगा हे शिक्षक सारे पूर्ण वाहत घेऊन जात आहेत. करते सन्माननीय सचिन आमडोसकर सर आणि सायली मॅडम यांना. तुझीच बोली, तुझीच गाथा, तुझ्या यशाचा तूच विधाता. उठ रे चल रे उड रे, झेप घे कर निश्चय विचारे. वाट वाहू दे नाही दिशा, आता थांबायचं नाही, थांबायचं नाही, थांबायचं धन्यवाद. यानंतर आमंत्रित करते सन्माननीय अजित खताळ सर आणि पल्लवी मॅडम यांना. तुझीच बोली, तुझीच गाथा, तुझ्या यशाचा तूच विधाता. उठ रे चल रे उड रे, झेप घे कर निश्चय विचारे. वाट वाहू दे नाही दिशा, आता थांबायचं नाही, थांबायचं नाही, थांबायचं धन्यवाद. यानंतर आमंत्रित करते सन्माननीय अशोक गालवे सर आणि वनिता मॅडम यांना. वाट वाहू दे नाही दिशा.
सरकारी गाडीतून कट मारून जाणाऱ्या लोकांना, की जे हात झाडू घेऊन शहरातली धूळ साफ करू शकतात ना, तेच हात पेन घेऊन नशिबावरची धूळ पण साफ करू शकतात. हृदयाचा पथ विजयाचा सारथी तूच तुझा, जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा, क्षितिजाच्या तू शाईने रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा. धन्यवाद. यानंतर आमंत्रित करते सन्माननीय मधुकर वारभुवण सर आणि सन्माननीय पूनम मॅडम. सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व ही तू, वणव्याची आग तू धगधगता ध्यास तू लखलखता लावा ही तू. थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. हे आपण सगळे मिळून विश्वात तू जिंकुनी जग ठेव पदरात, संघर्षाच्या गर्भात नाव तुझी, तुफानाला देणार मात तुही, दुर्दैवाचा अपमानाचा. धन्यवाद. खरं तर मला वाटतं तुमच्या टाळ्या फार कमी पडत आहेत, कारण की टाळ्या म्हणजे नसतात फक्त हातांवरती हात, तुमच्या टाळ्या ठरतात या शिक्षकांसाठी. जसं विद्यार्थ्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप शिक्षक ठेवत असतात, तशीच कौतुकाची थाप तुम्ही आम्ही या शिक्षकांच्या पाठीवरती ठेवूयात. वणव्याची आग तू धगधगता ध्यास तू लखलखता लावा ही तू. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व ही तू. तेच हात पेन घेऊन नशिबावरची धूळ पण साफ करू शकतात. धन्यवाद. यानंतर आमंत्रित करते निशा राठोड मॅडम यांना. सारथी तूच तुझा, जल्लोषाचा इंद्रधनू तू पसर तू बहुदिशा, क्षितिजाच्या तू शाईने रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा. उदयाचा सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व ही तू, वणव्याची आग तू धगधगता ध्यास तू लखलखता लावा ही तू. थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. हे आपण सगळे मिळून धन्यवाद. यानंतर आमंत्रित करते सन्माननीय आशा भानुगडे मॅडम यांना. आशा भानुगडे मॅडम. उपस्थित नाही आहेत कदाचित. या सगळ्या शिक्षकांचे खरं तर मानावे तेवढे आभार. तुकाराम लोंढे सर यांचं. आता थांबायचं नाही आणि या सगळ्या याच्या माध्यमातूनच प्रभातचा 3R हा जो ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेतून पुढे जाणारे आपले सन्माननीय तुकाराम सर यांच्या ठिकाणी आपण सेवा सन्मान, विशेष सेवा सन्मान करत आहोत. सूर्य तू, सूर्याचा पूर्व तू, गगनाचा गर्व ही तू. शाईने रे लिह इतिहास नवा, कर्माच्या या किरणांनी तू रच ब्रह्मांड नवा. चित्रपटाचं
नाव आहे की आता थांबायचं नाही असं म्हणत पुढेही शिकण्याची जिद्द त्यांनी दाखवलेली आहेत. या सगळ्या विद्यार्थिनींचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. मी त्या सगळ्यांची नावं या ठिकाणी घेते. त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. श्रीमती आनंदी कांबळे, तूच तुझ्या रे साथ श्रीमती आनंदी कांबळे, गुण आहेत 65.20. प्रतीक्षा किरत कुडवे 62%, चंदा पटेकर 58.20%, सोनाली कांबळे 54.40%, मंगल कांबळे 51.40%, सुनंदा पाटनुरे 50.40%, अक्षदा गायकवाड 50.20%, हेमा कांबळे 44.80%, मुक्ता राठोड 39.40%, रमा बगाडे 38.20% आणि संगीता आसवले 37.20%. या सगळ्या विद्यार्थिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आता थांबायचं नाही म्हणत सगळ्या जबाबदाऱ्या आपल्या सोबत घेऊन या सगळ्या लढल्या, जिद्द दाखवली आणि अखेर ती परीक्षा तर पास झालेल्या आहेत आणि पुढे शिकायची हिंमत सुद्धा दाखवत आहे. भीतीची बंधन तू घेताव, आपण घेतलेल्या कष्टाचं चीज ज्या वेळेला होतं, अर्थात ती जी ओरिजिनल मार्कशीट आहे, गुणपत्रिका, ती त्यांना आज त्यांच्या हातात मिळते आहे. सो यापेक्षा आणखीन आनंदाची गोष्ट, समाधानाची गोष्ट काय असणार आहे त्यांच्यासाठी. तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता रे चल रे पुढे रे झेप घे कर निश्चय वाट वाहू दे नाही दिशा आता थांबायचं नाही थांबायचं नाही तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता रे चल रे पुढे रे झेप घे कर निश्चय वाट वाहू दे काही दिशा आता थांबायचं नाही थांबायचं नाही खरंच यांच्या परिवारासाठी, कुटुंबासाठी सुद्धा हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. कारण की घराची सगळी जबाबदारी घेत सुद्धा या सगळ्यांनी इतकं छान यश संपादन केलेलं आहे. याच विद्यार्थिनींमधली या सगळ्यांचं नेतृत्व करणारी आनंदी मॅडम यांना मी विनंती करते की कृपया तुमचं मनोगत, काय भावना आहेत हे सांगण्यासाठी आम्हाला स्टेजवर या. मी आनंदी संभाजी कांबळे, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, स्त्रीमुक्ती संघटना, वृषाली मॅडम, प्रभा ट्रस्टचे डॉक्टर प्रशांत सर, प्रिय गुरुजन वर्ग, आमचा शिक्षणाचा प्रवास सुरू होताना आर्थिक अडचणी खूप आल्या, सामाजिक अडचणी खूप आल्या. 10वीचा आमचा प्रवास डॉक्टर प्रशांत सर यांचा वाढदिवस होता, तेव्हा आम्हाला आत्ता थांबायचं नाही हा चित्रपट दाखवण्यात आला होता. मगदूम मॅडम आणि प्रशांत डॉक्टर सर यांनी आम्हाला या चित्रपटात मार्फत आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आम्ही 10वीचा प्रवास सुरू केला. कौटुंबिक अडचणी खूप आल्या आणि या अडचणीवर मात करत आम्ही 10वी पूर्ण केली.
दर रविवारी आमचा प्रभा ट्रस्टमध्ये क्लास असायचा. त्या क्लासला आम्हाला खूप म्हणजे येताना पावसामध्ये वगैरे अडचणी यायच्या, तरी आम्ही त्या धावपळीमध्ये कामातून वेळ काढून 10वी सोडवण्यात खूप म्हणजे असं वाटायचं की खूप मला अडचणी येत आहेत, तर काय करू मी आता, करू की नको, 10वी पुढे जाऊ की नको, शिकू की नको, म्हणजे असा एवढा त्रास होत होता. कामावर जायचं, घर बघायचं, मुलांचं बघायचं आणि म्हणजे खूपच एकदम हे वाटत होतं. तरी त्यातून आम्हाला आशा मॅडम यांनी फोन करून दररोज सकाळी आम्हाला नेहमी म्हणायच्या की क्लासवर पोचलात का, आलात का. मग त्यामुळे आम्हाला कसं सर पण वेळात वेळ काढून सगळेजण आम्हाला यायचे. मग आम्ही त्या ह्याच्याने आम्ही शिकण्याची जिद्द बनी बाळगली होती, तर आम्ही लवकर उठून आम्ही क्लासला जात होतो. नंतर जसजशी परीक्षा जवळ आली, 2 महिने परीक्षेला बाकी होते, तेव्हा आम्ही कोपरखेडणे इथे आमचा क्लास 2 महिने भर पगारी आम्हाला रजा मिळाली होती आणि त्यातून आम्हाला तो क्लास करण्यात आला. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोपरखेडणे इथे आमचा क्लास होता. आणि मॅडम यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला, डॉक्टर प्रशांत सरांनी पण खूप सपोर्ट केला आणि आमचे शिक्षक सर्व यांनी आम्हाला इतकं सुंदर पद्धतीने आणि खूप छान आम्हाला सोप्या रीतीने सर्वांनी आम्हाला शिकवलं. त्याच्यामुळे आम्ही आता इथे 10वी पास होऊन उभे आहे. माझी 30 वर्षाचा गॅप होता 10वीला आणि मी आता 10वीमध्ये 11 महिलांमध्ये 65% गुण मिळवून तुमच्यासमोर उभी आहे. तर आमची अशी 10वी संपन्न झाली आणि आता आम्ही 11वीला प्रवेश घेतला आहे आणि कॅम्प्युटर क्लासही जॉईन केला आहे वाशीमध्ये वृषाली मॅडम यांच्या मार्फतच केलेला आहे. बस मला आणि बाबासाहेबांनी देखील सांगितले आहे, शिखा संघटित व्हा, संघर्ष करा. हे वाक्य देखील मला सतत आठवण करून देत होते. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे आणि तुमच्यासमोर बोलत आहे. बस एवढे 2 शब्द मी बोलून माझे इथे संपवते. काही चुकलं असं क्षमा असावी. आडेकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, आजचे व्याख्याते पद्मश्री डॉक्टर अभय बंग साहेब सर, त्याचबरोबर आज ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते रेमंड मॅगसेसे पुरस्कारप्राप्त थोर समाजसेवक आदरणीय भरतजी वाटवानी सर, आणि हा कार्यक्रम ज्यांच्या प्रेरणेने आणि ज्यांच्या संकल्पनेतून आज संपन्न होत आहे ते डॉक्टर प्रशांतजी थोरात सर, श्रीमुक्ती संघटनेच्या मुख्य समन्वयिका आदरणीय वृषाली मगदूम मॅडम, अजितजी मगदूम सर आणि इतर मान्यवर. डॉक्टर प्रशांत थोरात यांच्या वाढदिवसाला त्यांनी एक चित्रपट दाखवला होता, आता थांबायचं नाही, आणि मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी त्या चित्रपटाच्या शोसाठी मला देखील बोलावलं होतं आणि त्यांनी एका तिकिटाची व्यवस्था केली होती, परंतु आम्ही तिघे पण गेलो आणि त्याचा फायदा पुढे झाला. त्याचा फायदा असा झाला की माझ्या पत्नी देखील त्यावेळेस आम्ही तो चित्रपट पाहिला आणि त्या चित्रपटाच्या त्यातून प्रेरणा घेऊन हा उपक्रम सुरू झाला. आणि त्यावेळेस सरांनी मला विचारलं, डॉक्टर प्रशांत थोरात सरांनी विचारलं की तुम्ही सर शिकवण्याचं काम कराल का. तर मी त्यांना लगेच होकार दिला. त्याचं कारण असं की साधारण 20-22 वर्षापूर्वी माझ्या पत्नीने मला एक पुस्तक भेट दिलं होतं, कार्यरत नावाचं, डॉक्टर अनिल आवचटांचं पुस्तक होतं ते. त्यामध्ये अभय बंग सरांचं चरित्र, त्यांच्या कार्याची ओळख
त्या पुस्तकामध्ये करून देण्यात आली होती आणि त्यावेळेस माझं वय 25 वर्ष असेल. आणि तिथून ते स्फुल्लिंग माझ्या मनामध्ये समाजसेवेचं निर्माण झालं आणि आपण देखील काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून. आणि आज योगायोग असा की ज्यांच्या चरित्रातून, ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण वाटचाल करतो, असे हजारो माझ्यासारखे तरुण जे आदरणीय अभयभंग सरांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन छोटी छोटी जबाबदारी समाजामध्ये पार पाडत असतात. हा फार मोठा सन्मान आहे की ज्या व्यक्तीला आपण आदर्श समजतो त्याच व्यक्तीची शाबासकी आपल्या पाठीवर कधी ना कधी नियती आपल्याला घडून आणते. हा जो चित्रपट आहे, आता थांबायचं नाही, हा चित्रपट आणि हा रिअलमधला एक चित्रपट ज्याचे निर्माता दिग्दर्शक डॉक्टर प्रशांत थोरात सर, सहदिग्दर्शिका आदरणीय ऋषाली मगदूम मॅडम आणि या चित्रपटाच्या खऱ्या नायिका ज्या इथे 11 जणी आत्ता आल्या होत्या, त्या या चित्रपटाच्या खऱ्या नायिका आहेत आणि आम्ही सगळे सहकलाकार आहोत. त्याचं कारण असं की पहिला लेक्चर जेव्हा झाला घणसोलीला प्रभात ट्रस्टच्या कार्यालयामध्ये, तेव्हा त्यांची आणि आमची पहिल्यांदा भेट झाली आणि त्याच दिवशी मी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? तुम्ही सगळे पास होणार. मी स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. आणि त्यांना पण आश्चर्य वाटायचं. मी दरवेळेस लेक्चरमध्ये ते सांगायचो तुम्ही सगळे पास होणार आहात, तुम्ही सगळे पास होणार आहात. कारण ज्या प्रकारे त्या प्रयत्न करत होत्या, सगळी घराची, कुटुंबाची जबाबदारी सांभाळून, स्वतःच्या ज्या काही छोट्या मोठ्या नोकरी आहेत त्याची जबाबदारी सांभाळून, ह्या सगळ्या जबाबदारी सांभाळून त्यांनी जे अथक परिश्रम घेतले आणि डॉक्टर प्रशांत थोरातांचं आणि ऋषाली मगदूम मॅडमचं स्वप्न त्यांनी साकार करून दाखवलं. त्यांच्या जिद्दीला खरं तर आपण सर्वांनी सलाम केला पाहिजे. कारण मी त्यांना कायम सांगायचो की तुम्ही आमच्यावर एक प्रकारे ही कृपा केलेली आहे की आम्हाला तुम्हाला या कार्यामध्ये पुढे जाण्यासाठी मदत करण्याची संधी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली आहे डॉक्टर प्रशांत थोरात सरांनी, ऋषाली मगदूम मॅडमने. आणि तशा खडतर परिस्थितीमध्ये आता आनंदीताईंना जास्त काही बोलता आलं नाही, परंतु शब्द आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती ज्या धावत पळत स्वतःची सगळी कामं करून त्या लेक्चरला यायच्या, सांगितलेला अभ्यास करायच्या, इंग्रजीसारखा विषय की ज्या विषयाचा आणि त्यांचा 20-20, 25-25, 30-30 वर्ष संबंध देखील राहिला नव्हता, त्या विषयामध्ये देखील त्यांनी चांगले मार्क्स मिळवले. हे सगळी त्यांची मेहनत आहे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे डॉक्टर प्रशांत थोरात सर, त्यांची संस्था, त्याचबरोबर ऋषाली मगदूम मॅडम. विशेष म्हणजे सर त्यांनी 2 महिने, ह्या सगळ्या त्यांच्याकडे काम करणाऱ्या महिला आहेत, 2 महिने त्यांना भर पगारी रजा दिली आणि त्यांना सांगितलं तुम्ही फक्त आता अभ्यास करा, तुमच्या उपजीविकेची व्यवस्था आम्ही करू, तुम्ही सकाळी या, दिवसभर अभ्यास करा आणि संध्याकाळी घरी जा. अशा प्रकारे या स्टेजवरील ज्या महान व्यक्ती आहेत यांच्या पाठिंब्यामुळे हा सत्कार आणि हा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला गेला आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याची संधी डॉक्टर प्रशांत थोरात यांनी आम्हाला दिली. त्याबद्दल त्यांचे आणि ऋषाली मगदूम मॅडम यांचे हार्दिक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.